आज केला नवऱ्याने पराक्रम, काय ते सांगते. त्याआधी तुम्हा सर्वांना शिवशंभो. मी प्रज्ञा. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सकाळ सकाळी कामाची खूप गडबड होते, त्यासाठी मी आंघोळ केल्यानंतर आधी स्वयंपाक करायला घेते. सर्वात आधी चपातीचं कणिक मळून घेतलं, त्यानंतर ते थोडं मुरू दिलं आणि भाजीच्या तयारीला लागले. आज शिमला मिरचीची भाजी बनवणार होते, त्यासाठी शिमला मिरची आणि कांदा कापून घेतला. लगेचच भाजीला फोडणी घातले आणि इकडे चपात्या देखील लाटून घेतल्या. त्यानंतर नवऱ्याचा टिफिन भरले आणि ते गेल्यानंतर घरातील सर्व कामे आवरली. त्यानंतर कपडे सुकत घातले आणि खाली आले. त्यानंतर छान असं जेवण करून घेतलं आणि दुपारी काही शूट न करता संध्याकाळी माझं शूट करायचं होतं, त्यासाठी मी तयार झाले होते. त्यानंतर संध्याकाळच्या भुकेसाठी छान अशी भेळ बनवली होती. खरंच इतका मेकअप करून स्वयंपाकघरात काम करणे म्हणजे खूप कठीण आहे. मी चिंचेचा कोळ आधीच बनवून ठेवले होते. त्यानंतर त्यात चिंचेचा कोळ मिक्स करून सर्व साहित्य एकत्र करून छान अशी भेळ बनवून घेतली आणि भेळ एन्जॉय केली. त्यानंतर पहिलं शूट झालं, मग हे दुसऱ्या शूटसाठी मी छान अशी तयार झाले. सर्व शूट कंप्लीट झाल्यानंतर मी मेकअप रिमूव्ह केला आणि हा माझ्या नवऱ्याने केलेला पराक्रम. फ्रीजरमध्ये कलिंगड ठेवले होते आणि त्याच्यावर असे वन देखील उठले होते आणि हे दगडासारखं एकदम कठीण झालं होतं. त्यानंतर आईस्क्रीम खाल्ले आणि संपवला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.